महाराष्ट्र न्यूज मध्ये आता आपण आहोत आमदार जयंतराव पाटील यांच्यासोबत। तर यांच्यासोबत आपण काही चर्चा करणार आहोत, काही प्रश्न विचारणार आहोत। नमस्कार सर। तर माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की माजी आमदार स्वर्गीय विलासरावजी शिंदे यांच्यानंतर तुम्ही माननीय विशाल भाऊ शिंदे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे। तर आघाडीच्या वतीने त्यांना निवडून आणण्यासाठी काही उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत का, किंवा त्यांना निवडून आणण्यासाठी काही प्रयत्न केले जाणार आहेत का? आष्टा शहर हे शेतीप्रधान शहर आहे। 1.25 लाख आष्टा या शहराचा गावाचा नावलौकिक आहे आणि या शहरामध्ये अनेक सुविधा या स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब असताना आम्ही सगळ्यांनी उभ्या करण्याचा प्रयत्न केला। मधल्या 3 वर्षात प्रशासकीय राजवटीमुळे अनेक व्यवस्था या विस्कळीत झाल्या, अनेक गोष्टी झाल्या ज्या गावातल्या जनतेला अमान्य आहेत, किंवा ज्या पद्धतीने ज्या गोष्टी झाल्या याबद्दल लोकांच्यात एक वेगळ्या प्रकारचा रोष आहे। आणि शिंदे साहेबांच्या काळात आमच्या काळात जी कामं झाली ती दाखवून इतर लोक काय बोलतात त्याचं माहिती देखील मतदारांना लवकरच मिळेल। पण एकंदरच या शहराची मागच्या 3 वर्षात दुरावस्था झाली। नगरपालिका पूर्वी अतिशय व्यवस्थितपणाने चालवण्याचा प्रयत्न झाला। या शहराच्या अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत। ते सर्व प्रश्न घेऊन आम्ही आमचा जाहीरनामा करतोय, वचननामा करतोय आणि त्याचबरोबर या शहरातल्या अनेक प्रश्नांची पोलखोल करण्यासाठी किंवा किमान त्या सर्व गोष्टी जनतेला कळवण्यासाठी या गावातल्या प्रश्नांची एकत्रित जंत्री लोकांसमोर आम्ही मांडतोय। आता राजकीय दृष्ट्या पाहायला गेलं तर महायुती विस्कटलेली आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आता एकत्र आलेले आहेत आणि यामुळे आता शिवसेनेने त्यांचा 4था सुभा मांडलेला आहे। तर याबाबत आपलं काय म्हणणं आहे? असं आहे की शिवसेनेमध्ये आणि या दोन्ही इतर पक्षांमध्ये युती होणार असं गावात सांगण्यात येत होतं, पण मला माहित नाही का कारणानं पण शिवसेनेचे काही उमेदवार ते आता स्वतंत्र उभे राहिलेले आहेत। त्यामुळं मतविभाजन तर होणारच आहे, पण त्यामुळे एक जनतेला कळलं की अनेक गट एकत्रित करून समोरची बाजू आमच्या विरोधी निवडणूक लढवते। आमची जी आघाडी आहे ती एकसंघ आहे, मतभेद विरहित आहे आणि मला आज अतिशय आनंद आहे की ज्यांना उमेदवारी मिळाली त्या व्यतिरिक्त जवळपास 99% सर्वांनीच आपले अर्ज मागे काढून घेतले आणि सगळ्यांनी आता एकमुखानं हे पॅनल आणि नगराध्यक्ष पदाचे आमचे उमेदवार विशाल भाऊ शिंदे यांना विजयी करायचं ठरवलेलं आहे। या गोष्टीमुळे आता तुमच्या पक्षाला येत्या निवडणुकीत काही फायदा होऊ शकतो का? आमची ह्या शहरात 100% विशाल भाऊ शिंदे आणि आमचे सर्वच्या सर्व उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, स्वर्गीय विलासरावजी शिंदे यांच्या निधनानंतर तुम्हाला पोकळी जाणवते का त्यांची? अर्थात विलासराव शिंदे साहेबांची पोकळी जाणवते। अतिशय कष्ट करणारे आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारे कार्यकर्ते आणि नेते होते ते, त्यामुळं त्यांची पोकळी या शहराला नेहमीच जाणवत राहील। आज ते नसताना त्यांच्या बरोबरचे सगळे सहकारी प्रयत्नाची शिकस्त करून विशाल भाऊ शिंदे आणि सर्व पॅनल विजयी करण्यासाठी कार्यरत आहेत आणि आम्ही त्या यशस्वी होऊ असं मला वाटतं। एक प्रश्न होता, आजपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष पण राहिला आहात, गेली 35 वर्षांचे नेतृत्व पण करताय। ओके, पण तुम्हाला आजपर्यंत चिन्हावरती पक्षाची निवडणूक नगरपालिकेची लढवता आली नाही, पण यावर्षी पहिल्यांदाच ते राष्ट्रवादीमध्ये गेले आणि त्यांना त्या चिन्हावरती लढवत आहेत। मग याचा त्यांना काय फायदा होऊ शकतो आणि आपल्याला काय तोटा होऊ शकतो? या गावामध्ये परंपरा पक्षाच्या चिन्हावर लढवण्याची कधीच नव्हती। नगरपालिकेच्या निवडणुका आणि नगरपालिकेच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवायच्या नाहीत हा संकेत आज नाही 40 वर्ष या गावात चालू आहे।
आणि त्यामुळे तीच परंपरा पुढे चालू ठेवण्याचं काम केलंय. आता ज्यांचं एकमत होत नाही असे वेगवेगळे 3 चिन्ह घेऊन काही लोक लढतायत. मला वाटतं जनता त्यांना योग्य त्या पद्धतीनं उत्तर देईल. काही बडे नेते पण आपल्या आष्ट्यामध्ये निवडणुकीसाठी येणार आहेत प्रचारासाठी, तर याच्यावरती कसं? फार मोठे नेते येणार आहेत, फार मोठे नेते येणार आहेत. आणि आष्टा शहरात आता मतदानापर्यंत अशा सर्व नेत्यांची भाषणं ऐकणे, आश्वासनं ऐकणे हे आता जोरात होईल. पण यातला कोणी नेता भाषण झाल्यावर परत गावाला येणार नाही. निवडणूक टू निवडणूक यांचं आगमन असतं. आष्ट्यातली जनता सुजाण आहे, फार हुशार आहे आणि मला खात्री आहे की अतिशय सरळ मार्गी, मितभाषी आणि चांगल्या पद्धतीनं जनतेमध्ये मिसळणारे आमचे विशाल भाऊ हे प्रचंड मताधिक्याने विजयी होते.